20व्या सत्रामध्ये आपण 21, 22 आणि 23 असे 3 दृष्टांत बघणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं जीव जे काही उपाय करत असतो, बंध निवृत्ती लागी जे पण काही उपाय जीव करतो त्याच्याने ते बंध तर नासत नाहीत, परंतु उलट अधिक नरकची होती असं सांगितलं. म्हणून या ठिकाणी आज आपण जो दृष्टांत घेणार आहोत तो 21 क्रमांकाचा जैसा खाजे याचा. या दृष्टांताच्या लापणिकेमध्ये शंका दिलेली आहे, तरी जीवाचे करण काही वायाची जात आहे. मग जर का जीव जे काही कार्य करतो त्याच्यामुळे जर का बंध नासतच नाही, जे काही कार्य केल्या जातं, जे काही धडपड केल्या जाते ते सगळी वाया जाते का? म्हणजे जरी आपण ईश्वराच्या ठिकाणी काही अन्यथा क्रिया करतो, परंतु त्या निमित्ताने का होईना कुठल्या तरी मंदिरामध्ये आपण जात असतो, देवाचं काहीतरी कुठल्या कारणास्तव आपण देवाचं नाव तरी घेत असतो. म्हणजे कुठेतरी तो जो काही भाग आहे, म्हणजे क्रिया अन्यथा असली तरी पण जे नाम घेतल्या जात आहे, जी क्रिया केल्या जाते ती कुठे वाया जाते का? वाया जात नाही. जसं सारंग पंडितांचे 60 उपार वाया गेले असं बोलल्या जातं. वाया गेले म्हणजे पूर्णतः वाया गेले असं त्याचा अर्थ नाही, कारण की स्वामी सांगतात की केली क्रिया वाया न होते. आणि म्हणून कुठलीही क्रिया वाया जात नाही, त्याचं काही ना काही लागणारच आहे गोप्त, परंतु जे आवश्यक आहे ते नाही लाभणार. जसं कधी कधी आपण अधिक पैसे देतो आणि वस्तू जी आपल्याला भेटते ती निकृष्ट दर्जाची मिळत असते. जेवढे पैसे दिले त्या दर्जाची ती वस्तू मिळत नाही, मग ते पैसे खर्च केल्याचा काहीच फायदा झाला नाही का? ना फायदा झाला, वस्तू तर भेटली, परंतु जी पाहिजे वस्तू ती नाही भेटली. हा जो काही भाग आहे तो इथे आहे. केली क्रिया वाया जात नाही, त्याचं काही ना काही गोमटं तुम्हाला लागणारच आहे. परंतु जे ईश्वरापर्यंत पोहोचलं पाहिजे, सारंग पंडितांचे 60 उपार पैकी एक जरी उपार त्यांनी निर्हेतुक केला असता तर पूर भजन त्यांना घडलं असतं, परंतु ते त्यांना घडलं नाही आणि येण्याअर्थी ते वाया गेलेलं आहे. तर मग येण्याअर्थी ते वाया गेलं, परंतु त्या भजनाचं, त्या सेवादास्याचं काही ना काही त्यांना लागलेलं आहे. त्याचा उपयोग त्यांना पुढील जन्मामध्ये म्हणा, पुढील सृष्टीमध्ये म्हणा, कधीतरी त्यांना त्याचा उपयोग होईल. आणि त्या माध्यमातून दैवराठीची जी काही कणव त्यांनी जोडलेली आहे त्या कणवे अनुरूप त्यांना दैवराठीची त्यांचा जो बंध जोडला गेलेला आहे तो त्यांना कुठेतरी उपयोगी येईल. जसं आहे की कुणीतरी व्यक्ती, आपल्याला अन्य व्यक्ती आहे, तो आपल्या दैवपैकीच्या कार्यासाठी, म्हणजे आपण जे काही दैवपैकीचं कार्य करतो आहोत त्या दैवपैकीच्या कार्यासाठी तो आपोआपच मदतीला येतो आणि आपल्याला त्या माध्यमातून सहाय्य होतं. आपल्याला खूप आश्चर्य वाटतं की ह्याने आपल्याला सहाय्य कसं काय केलं, व ह्याने आपल्याला मदत कशी काय केली. आता अन्य व्यक्ती आहे, परंतु ते करण्यामागे काय असतं की त्याची कुठेतरी कणव असते की त्याने या प्रकारे त्या दैवपैकीची कुठली तरी जोड जोडलेली असते की जेणेकरून तो दैवपैकीच्या उपयोगी यावा. आणि ती जी छोटी कणव त्याची तयार आहे त्या कणव्यानुरूप तो दैवपैकीच्या कार्याशी जोडला जातो आणि ती त्याची छोटी कणव पुढे जाऊन मोठी होत राहते. आणि म्हणून अशा प्रकारे दैवपैकीच्या कणवेशी जोडलेल्या जीवांना परमेश्वर काय करतात, असा योग प्राप्त करून देतात आणि तो अन्य व्यक्ती दैवपैकीच्या क्रिया करत राहतो. आणि पुढे कधीतरी मग एक व्यवस्थितपणे 25%, 50%, 75% म्हणा अशी कणव निर्माण झाली, जमा झाली की मग त्यानुसार मग त्याला परमेश्वर जे काही अजून ज्ञान द्यायचं असेल, म्हणजे जी मोठी क्रिया त्यांच्या हातून दैवराठीची घडवायची असेल ती घडते. म्हणून दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे, तरी जीवाचे करण काही वायाची जाय. जीवाचं करण, जीवाचं कर्तृत्व हे वाया जातं का? न वचे, म्हणजे वाया जात नाही. काही काही होय, काही ना काही त्याचं होतं. जैसा खाजेयाचा, आणि दृष्टांत दिलेला आहे खाजेयाचा.
खाजे म्हणजे फराळ. मध्यंतरी जे आपण खात असतो, आपण दुपारी जेवून झोपलो आणि नंतर मग जेव्हा उठतो, आपण उठल्यानंतर काय होतं की आपल्याला थोडीशी भूक असते. मग ती भूक चहाची असते, काहीतरी खायची असते. वास्तविक भूक नसते पण काहीतरी खाऊ वाटत असतं. तर मध्यंतरीचं जे खाणं आहे ते धड नाश्ता पण नाही आणि धड जेवण पण नाही आहे. असं जे आपण हलकं फुलकं काहीतरी तोंडात टाकत असतो पाणी पिण्यासाठी, त्याला खाजे असं म्हणतात. आणि त्या खाज्याचा दृष्टांत आहे. आता तो दृष्टांत दिल्यानंतर त्याच्यातनं होणारे कार्य सुद्धा सांगितलेले आहेत आणि त्यातलं न्यूनता सुद्धा सांगितलेली आहे. त्यातनं काय साधल्या जातं आहे आणि काय साधल्या जात नाही हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्याही पेक्षा कशामध्ये साधल्या जाणार आहे बरं, म्हणजे नुसता फराळ खाल्ल्याने आपलं पोट भरणार नाही आहे. एक भूक लागलेली आहे, ती भूक काही वेळासाठी आपली शांत होणार, एवढंच ते फराळाचं कार्य आहे. आणि म्हणून जर का भूक जायची असेल, जर का असं आपल्याला वाटतंय, तर मग काय खावं लागेल आपल्याला? अन्न खावं लागेल. आणि म्हणून 22 क्रमांकाचा दृष्टांत जो आहे तो अन्नाचा दृष्टांत आहे, म्हणजे भोजनाचा दृष्टांत आहे. तुम्हाला जर का भूक लागली असेल तर नुसतं ते हलकं फुलकं फराळ खाऊन चालणार नाही. तुम्हाला जर का पोट भरवायचं असेल स्वतःचं तर अन्न खावं लागेल, म्हणून अन्नाचा दृष्टांत सांगितला. परंतु अन्न खाल्ल्याने आपण अमर होणार आहोत का? अन्न खाल्ल्याने अमर होणार नाही. मग अमर होण्यासाठी कुठला दृष्टांत सांगितला ना? अमृताचा दृष्टांत सांगितला. असं 21, 22 आणि 23 असे 3 दृष्टांत आज आपण घेणार आहोत. आणि तत्संदर्भातली जी लीळा आपण घेणार आहोत ती आहे पूर्वार्ध 145 क्रमांकाची लीळा आहे. इसवी या ठिकाणची लीळा आहे. विषय रामदेवी कमळी पूजा, परमेश्वरपुरा गोसावी बीजे करीत असती. आमचे स्वामी रिद्धपूरला जात आहेत. ऐसे दादोसी ऐकिले, असं दादोसांनी ऐकलेलं आहे. म्हणजे दादोसांना असं माहिती पडलं, गोसाव्यान लागोनी वाटे त्या काही संभो मिळवणी, मागिला कडोनी टाकोनी घेऊन आले. रस्त्यामध्ये स्वामींसाठी काहीतरी वस्तू वगैरे घ्यावे म्हणून त्यांनी त्या वस्तू मिळवल्या आणि ते स्वामींपर्यंत पोहोचलेले आहेत. आमचे गोसावी इसवी या ठिकाणी आहेत. एका देवळामध्ये आमचे स्वामी आहेत. देऊळ पाहिले तेथ बाईचे तेथ उपहारू कराव्या राहिली. एक देऊळ बघितलं आणि त्या देवळामध्ये बाईचा उपहार करण्यासाठी थांबलेले आहेत. गोसावी विहरणा बीजे केले, आमचे स्वामी विहरणाला गेलेले आहेत. तळेयाची पाळीसी पिंपळा तळी गोसाव्यांसी आसन झाले. तळ्याच्या पश्चिम विभागामध्ये जो काठ आहे त्या काठाला एक पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडाच्या तळी म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाखाली आमच्या स्वामींना आसन आहे. आणि तेवढ्याच त्या ठिकाणी दादोस म्हणजे रामदेव त्या ठिकाणी पोहोचले. स्वामींना दंडवती घातली, श्रीचरणा लागले. आमच्या स्वामींनी त्यांना क्षेमालिंगन दिलेलं आहे. देवी वेचू आणिला तो पुढे ठेविला. दादोसांनी जे काही वस्तू, वेचू म्हणजे जे काही वस्तू आणलेल्या होत्या त्या स्वामींच्या समोर ठेवल्या. तळ्या अंतू पव्हाव्या निघाले आणि स्वतः तिथे जो तलाव आहे त्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेले आहेत. तव कमळे बरवी देखिली, आणि तिथे त्या ठिकाणी कमळ आलेली होती. त्या तलावामध्ये सुंदर सुंदर कमळांची फुलं होती. ती पाहिली आणि दादोस म्हणतात, जी जी मी कमळाची पूजा गोसाव्यांची करू. मी या कमल पुष्पांनी स्वामींचं पूजन करू का? स्वामी म्हणतात, करा. ठीक आहे, करा, काही हरकत नाही. जी जी तरी कमळे कैस्या परी काढू, पण कमळ काढण्याची माहिती नाही आहे. कमळाची फुलं कशी काढायची सांगा आपण. सर्वज्ञ म्हटले अंकुड्या करुणी काढा, म्हणजे काहीतरी आकडा तयार करा आणि तो आकडा तयार करून मग ती फुलं अशी ओढून काढायची. कसं ते स्वामींनी दाखवलं. मग देवी आकुडिया करुणी कमळे तोडिली, आणि मग दादोसांनी तो आकडा बनवला कशाचा तरी, आणि बरोबर ती फुलं स्वामींनी सांगितलं तसं त्यांनी ती तोडली. कमळाची अंगदे केली, बाहुभूषणे केली. कमळाची अंगदे केली, बाहुभूषणे केली, गळदंडे केले, हातकरे, माळ, मुकुटमाळ केली. ऐसी बरवी गोसाव्यांची साष्टांग पूजा केली.
म्हणजे त्या फुलांचा त्यांनी उपयोग पूर्ण घेतला आणि त्याचे विविध अलंकार स्वामींच्या पूजनासाठी त्यांनी बनवले आणि साष्टांगी पूजन, संपूर्ण श्रीमूर्तीचं पूजन त्यांनी फुलांच्या माध्यमातून केलं. लोहिवा कमळी, श्रीखंडी कमळी, कमळाचे रंग सांगतात. लोहिवा म्हणजे लाल रंगाची कमळाची फुलं आहेत. श्रीखंडी म्हणजे त्याच्यापेक्षा फिकी असतील, एकदम पिवळी वगैरे अशा प्रकारची, पिवळी सफेद. मग रामदेवी म्हणतले जी जी मज कोळ पुरुष उधारून द्यावा जी. मग कोळ पुरुष म्हणजे आमचा कुळ पुरुष म्हणजे दादोस हे कोण होते? विद्यावंत होते. आणि त्या ज्या देवतेची विद्या झाली त्या देवतेची पिंडस्था प्रकाशत असते. ती त्यांना कधी काळी विद्या झालेली होती, ती पिंडस्था त्यांना प्रकाशलेली होती, परंतु आता ती पिंडस्थेचं जे काही वर्णन आहे ते विसरून गेलेले होते. आणि म्हणून ते म्हणाले की आमचं जे कोळ पुरुष म्हणजे आमची जी पिंडस्थ आहे त्याचं तुम्ही या ठिकाणी आम्हाला या कमळ पुष्पावर ते उधारून द्या. म्हणजे त्या कमळ पात्रावर पाकळीवर स्वामींनी ते नखानी ते काढून द्यावं, रेखाटून द्यावं. नंतर मग म्हणून रामदेवी कमळाची पांकुळी गोसावी यांच्या श्रीकरी दिधली. स्वामींना पाकळी दिली ती कमळाची. गोसावी कमळाचे पाते श्रीकरी घेतले. कमळाचं पातं आमच्या स्वामींनी श्रीकरी घेतलं. श्रीकरीच्या करांगुळेचे नखे करुनी उधारीला. श्रीकरीचा जो काही श्रीकरीची जी काही करांगुळी आहे त्या करांगळीचं नख आहे थोडंसं मोठं असावं ते. त्या करांगळीच्या नखाकरून स्वामींनी तो कोळ पुरुष त्यांचा त्या कमळाच्या पाकळीवर स्वामी तो उधारून दिला, म्हणजे तो काढून दिलेला आहे. स्वामी म्हणतात देशकाळीचे आचार्य येथुलिया मध्ये आचार्यत्व करीत असती. एरवी येथुनी देवता चक्र निरूपिता. पृथ्वी यसनी कडती आणि मेरू यसनी खडी न पुरे. परी देवता चक्र उधारून सरे. स्वामी म्हणतात की देशकाळीचे आचार्य म्हणजे मोठमोठे स्वतःला आचार्य म्हणून घेणारे अन्यपंथीय जे काही साधू मंडळी आहेत तर ते येतुलियामध्ये म्हणजे एवढीशेच पिंडस्थेमध्ये स्वतःचं विश्व पाहतात. परंतु जर का हे काय आहे, एकाच देवतेची 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवतेंपैकी एका देवतेची ही काय आहे? ब्रह्मांडस्थ. पण ही काय आहे? पिंडस्थ आहे. आणि त्या पिंडस्थेला त्या विद्यावंतांनी काय केलेलं आहे? सर्वस्व मानून तो बसलेला आहे. परंतु स्वामी सांगतात एरवी येथुनी देवता चक्र निरूपिता. परंतु एका देवतेची माहिती आहे ही फक्त. परंतु जर का आम्ही इथून देवता चक्र म्हणजे एका देवतेविषयी जरी सांगायला लागलो किंवा 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवतांविषयीचं जे काही देवता चक्र आहे पूर्ण देवतांची माहिती जी आहे ती जर का आम्ही सांगायला लागलो तर पृथ्वी यसनी कडती आणि मेरू यसनी खडी न पुरे. पृथ्वी यसनी कडती म्हणजे पृथ्वी यसनी पाटी. पृथ्वीला जर का पाटी म्हणून आपण पाहिलं त्याचा उपयोग घेतला आणि मेरू यसनी खडी म्हणजे डोंगर आहे एखादा मोठा त्याची पेन्सिल जर का केली तरी सुद्धा देवता चक्र म्हणजे देवतेंची माहिती सांगता येणार नाही. आणि गोसावी उधारुनी रामदेवाचे दिधला. मग देवी कागळी उधारुनी ताम्रपटी उधारिले. मग दादोसांनी ते काय केलेलं आहे की ते स्वामींनी म्हटलं पण त्यांचं काही त्याच्याकडे लक्ष नाही, त्यांना काही घेणं नाही त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी ते काढून घेतलं त्या कमळाच्या त्या पाकळीवर. त्याच्यानंतर कागदावर एका काढून घेतलं आणि त्यानंतर एका ताम्रपटावर त्यांनी ती आकृती जी आहे ती रेखाटून घेतलेली आहे पूर्ण, म्हणजे कायमस्वरूपी झाली आता ते. आणि यावर स्वामी म्हणतात खाजे खादल्या क्षुधा निवृत्ती तरी होई परी भूक न वचवे. दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. तथा तृप्ती नव्हे अन्न जेविलिया भूक तरी जाय अमरा नव्हे जे अमृत पिजे तरी अमरा होईजे. तैसी इंद्राधिकांची फळे स्तुती बनते आणि दुःख रूपे. चैतन्य फळ मोक्ष तुल्य तरी होय परी तेथ च्युती हा दोष. तैसा मोक्ष नव्हे मोक्ष झालया याता यात पारुखती. मग गोसावी देवळासी बीजे केले पूजा आरोगण पहूड झाला. वेळीचा पूजा झाली उद्याची पूजा सुरू झाला. मग बीजे केले रामदेव सेहुनी परतले. म्हणजे स्वामींचं त्या ठिकाणी भजन पूजन झालेलं आहे. आरोगणा झाली, पहुडपोड झाला, संध्याकाळचं पूजन झालं, मुक्काम झाला आणि सकाळी स्वामींचं पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी पुढे गेलेले आहेत. आणि दादोस स्वामींना काही अंतरपर्यंत सोडवायला गेले
आणि तिकडूनच ते परत आपल्या घरी गेलेले आहेत। या संदर्भातली 444 क्रमांकाची लीळा आहे, देव आव्हानी महादाईचा अपक्षेपण अवलोकने। मग देवी आपली माता राणाईचे लीळा दुसरी सुरू झालेली आहे। हे दृष्टांत 2 लीळेमध्ये आमच्या स्वामींनी सांगितलेत, म्हणजे या लीळेतही सांगितलेलं आहे आणि या लीळेतही सांगितलेलं आहे। ही लीळा खूप सुंदर आहे महादाईसांच्या संदर्भातली। देवी आपली माता राणाईचे आणि शिक्षे राणाईचे, त्यांच्या मातेचं नाव राणाईचे होतं दादोसांच्या, आणि त्यांची जी शिष्या होती त्यांचं सुद्धा नाव राणाईचे होतं। महादाईचे ते बोलू पाठविली आणि स्वामींकडे महादाईचं आहेत। दादोसांना असं वाटतं की ही स्वामींच्या अधीन झालेली आहे, आता ही तिकडेच राहिली तर हे स्वामींची शिष्या होईल, स्वामींचंच ऐकतील। भटोबास गेले, सुटले आपल्या हातातनं, आता हे आहेत। आणि म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या आईला पाठवलं की जा महादाईसांना बोलून आणा इकडे। आता मागे जेव्हा जेव्हा दादोसांनी महादाईसांना काही सांगितलेलं आहे तेव्हा तेव्हा महादाईसांनी स्वामींचं ऐकलं नाही, दादोसांचंच ऐकलेलं आहे। खूप वेळा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती चांगली असते, यथार्थ ज्ञानी असते किंवा योग्य व्यवहारामध्ये पण ती योग्य निर्णय सांगणारी असते, परंतु तरीही आपण त्या व्यक्तीचं ऐकत नाही। परंतु एखादी व्यक्ती अशी येते की ती आपल्याला अन्यथा सांगून जाते किंवा चुकीचा रस्ता सांगून जाते, आपण काय करत असतो, त्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवत असतो। एखाद्याने चांगलं सांगितलं आणि खरं सांगितलं तर मग विश्वास बसत नाही, परंतु खोटं सांगितलं की लगेच विश्वास बसतो। एखाद्याचं आपल्याला खरं पटत नाही पण खोटं पटतं, तसं दादोस जे जे काय म्हणून सांगायचे महादाईसांना ते महादाईसांना लगेच पटायचं, परंतु स्वामी सांगायचे तर स्वामींचं महादाईचं काही पटवून घ्यायच्या नाहीत, थोडंसं पटायचं परंतु परत महादाईचा जैसे ते वैसे। स्वामी महादाईसांना सांगतात की बाबा वाराणसीला काही जाण्याची आवश्यकता नाही, माणसासारखी माणसे आहेत, तीर्थासारखी तीर्थे आहेत, तिथे काही वेगळं असं काही नाही आहे, तिथल्यासारखंच आहे सगळं। परंतु दादोसांनी परत त्यांना समजून सांगितलं नाही, परंतु तिकडे असं आहे तसं आहे, म्हणून परत दादोसांनी त्यांच्या डोक्यामध्ये ते टाकायचं आणि पुन्हा महादाईसांनी परत दादोसांचं ऐकून जाण्यासाठी तयार व्हायचं। हीच गत झाली द्वारावतीच्या काळामध्ये। द्वारकेला जायचं आहे आणि द्वारकेला जात असताना हाच प्रकार घडलेला आहे की त्या ठिकाणी स्वामी सांगतात की जायची आवश्यकता नाही, परंतु महादाईचं काही ऐकायला तयार नाही। दादोसांकडे जायच्या, दादोस परत म्हणायचे की द्वारकेला जायचंच आहे, इथे गेल्याने काय काय लाभ होईल हे सांगायचे, त्यांना ते पटायचं, परत यायचे स्वामींकडे, मला जायचं आहे, स्वामी परत पटवून सांगायचे, ते म्हणायचे बरोबर आहे स्वामी म्हणतात ते, नाही जायचं आहे। असाच एकंदरीत महादाईसांचं सगळं हो नाही हो नाही हो नाही चालू होतं। हे काय प्रकार आहे माहिती आहे का, की आपण आपल्याकडे जर का निर्णय क्षमता जर का आपली चांगली नसेल तर हे प्रकार होत असतात। कुठल्याही व्यक्तीकडे निर्णय क्षमता असणं खूप गरजेचं आहे। जसं आपण मुलांच्या बाबतीमध्ये बघा, आपण जर का मुलांना नाव विचारलं लहान मुलाला तर तो सांगायच्या आधी त्याचे आई वडीलच सांगून टाकतात। त्यांना विचारलं कितवीमध्ये जाता, त्याच्या आधी त्यांचे आई वडीलच सांगून टाकतात। कधीही मुलांना संधी द्या बोलायला। एखादा निर्णय आहे की बाबा येतोच का रे आमच्यासोबत मंदिरामध्ये, आई सांगते नाही त्याची शाळा आहे, पण त्याला निर्णय घेऊ द्या, त्याला काय वाटतं त्याला बोलू द्या। बहुतांश वेळा असं होतं की मुलांना आपण बोलूच देत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये निर्णय क्षमताच तयार होत नाही। मग उपदेश घ्यायचा का, तो आईकडे बघतो, वडिलांकडे बघतो, म्हणजे त्याची निर्णय क्षमता नाही आहे। इथून पुढे आयुष्यामध्ये काही जरी तो करेल, आध्यात्मिकच नाही व्यावहारिक जरी बाप करायचं झालं तरी तो काय म्हणेल, नाही आई बाबांना विचारतो, आई बाबांना विचारतो, असं सतत त्याच्या ह्याच्यामध्ये दिसेल, म्हणजे त्याची निर्णय क्षमता नाही आहे। तुमच्याकडे जर काही निर्णय क्षमता नसेल व्यवहारामध्ये तर धर्मामध्ये सुद्धा तुमची निर्णय क्षमता तुम्हाला तिथे दिसणार नाही, आणि हे सगळ्यात अत्यंत धोकादायक आहे। कोणी म्हटलं का स्मरणाला बसता का, नाही घरी विचारून बसतो, असं जर का म्हटलं तर कसं चालेल। तुम्हाला स्वतःला निर्णय घेता आला पाहिजे।
आणि म्हणून निर्णय क्षमता असेल तर तुम्ही कमीत कमी धर्माच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही ठाम असले पाहिजे. तिथे तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे. या ठिकाणी स्वामी सांगतात की व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगात आहे. व्यवहारामध्ये तुम्ही कुशल किती आहात, व्यवहारामध्ये तुमचं किती तुमचं वर्तन किती हे आहे म्हणजे स्पष्ट आहे, निर्णय क्षमता तुमची काय आहे, हे व्यवहारामध्ये तुम्ही जसे आहात तसंच तुम्ही धर्मामध्ये सुद्धा तुमचं ती निर्णय क्षमता ती उपयोगी येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महादायिसांच्या बाबतीमध्ये निर्णय क्षमता नाही आहे, कारण की महादायिसांकडे पाहिजे तसा तो एक प्रचिती जी आहे स्वामींची ती अजून कुठेतरी दिसत नाही आहे. आणि जेव्हा केव्हा स्वामींना जेव्हा वाटलं स्वामींनी तेव्हा त्यांना सांगितलं, योग्य ते सांगितलं, पण महादायीचा प्रत्येक वेळी दादोसांचंच ऐकत राहिल्या. मग एक दिवशी जेव्हा स्वामींनी त्यांची कान उघडणी केली, त्यांना योग्य अयोग्य सांगितलं आणि त्यावेळी महादायीचा स्वामींना म्हणतात, हे काही गोसावी आम्हा काही निरूपितीची ना. आज जसं स्वामी सांगतायत योग्य अयोग्य तसं आधी आम्हाला स्वामींनी का नाही सांगितलं, मला आधी सांगितलं असतं तर मी असं वागले नसते तसं वागले नसते. त्यांना त्यांच्या चुका दिसायला लागल्या. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला वाराणसी जाता वारलं नाही का, आम्ही सांगितलं नाही का वाराणसीला जाऊ नका दादूसांसोबत, द्वारकेला तुम्ही निघाले तेव्हा सांगितलं नाही का आम्ही तुम्हाला. कितीतरी वेळा दाखले दिले स्वामींनी, सांगितलं त्यांना, त्याचे सगळ्याचे दाखले स्वामींनी दिले. इथे बघा, इथे तुम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला, इथे सांगितलं, इथे सांगितलं, इथे सांगितलं. आणि महादायिसांना उलगडायला लागले, हो स्वामींना सगळ्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. जसं एखादी घटना घडून गेली, वाईट घटना घडली की मग आपल्याला सगळे संकेत कळतात बरं का, की मी निघालो आणि मी विशेषाला वंदन किंवा डोकं ठेवून निघालो नाही, किंवा मला घरातलं कोणतरी म्हणालं की जाऊ नका, किंवा कोणतरी वासनिक म्हणाले की आज मंदिरात या, परंतु हे सगळ्या गोष्टी मी टाळत गेलो आणि त्या सगळ्यांच्या गोष्टी टाळल्या आणि मी पुढे गेलो आणि माझा अपघात झाला. मग हे त्याला संकेत नंतर कळतात की हो इथे देवाने प्रत्येक ठिकाणी मला जाणवलेलं होतं की जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, ती चूक मी केली. महादायिसांच्या पण लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी स्वामींनी मला सांगितलं, परंतु मी प्रत्येक ठिकाणी स्वामींना काय केलं, अवहेरलं, त्यांची आज्ञाचं अवहेरण केलं, आज्ञेचा भंग मी केला. हे सगळं महादायिसांना कळलं. महादायिसा दुःखी झाल्या आणि त्या दिवसापासून त्यांनी काय केलेलं आहे, दादोसांना त्यांनी तिळांजली दिलेली आहे. तिळांजली म्हणजे कायमस्वरूपी आता दादोसांचा त्यांनी विभाग केलेला आहे. इथून पुढे महादायिसा ज्या आहेत आता त्या कधीच दादोसांच्या आहारी जाणार नाहीत, दादोसांच्या अधीन होणार नाही, दादोसांच्या आज्ञेचं पालन करणार नाही. खऱ्या अर्थाने स्वामींना आता स्वामींची ओळख त्यांना झालेली आहे. आणि आता तिथून पुढे ही लीळा आहे की या महादायिसांना दादोसांनी बोलवण्यासाठी पाठवलं, आपल्या आईला पाठवलं की जा त्यांना बोलावून घेऊन या, आणि त्या गेलेल्या आहेत. आता इथून पुढे तुम्ही लीळा ऐका. ही महादायिसाची भेटली, त्या महादायिसाला भेटल्या आणि मग त्या त्यांना म्हणतात, रूपोबाई तुम ते रामे बोलावू पाठविले असे. महादायिसांचं नाव काय आहे, रूपोबाई. ते म्हणतात की तुम्हाला दादोसांनी बोलवण्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे. ते म्हणाले की घेऊन या त्यांना, महादायिसांना. महादायिसा ज्या आहेत त्यांना आता जायचं आहे का दादोसांकडे, जायचं नाहीये, पण किती कुशल आहेत बरं का. ते म्हणतात ना, हो का, असं का, दादोसांनी पाठवलं मला घ्यायला. मग दुपारीची पूजा अवसरा आली, बरं झालं तुम्ही आलात, चांगलं झालं. आता आपण स्वामींच्या दुपारच्या पूजा अवसराला जाऊ. त्या सगळ्या त्या आल्या पूजा अवसराला. गोसाव्यांशी दर्शन झाले, स्वामींचे भेट झाली. मग गोसाव्यांशी सांगितले, त्यांनी सांगितलं स्वामींना, जी महादायिसा ते रामे बोलावू पाठविले असे, दादोसांनी आम्हाला पाठवलं. स्वामी म्हणतात कसं काय येणं केलं. मानव पंथामध्ये ही एक पद्धत आहे, क्षेम वारसा विचारणे. आलेल्या व्यक्तीच्या श्रमनिवृत्ती करायची असते, त्यांना भेटायचं असतं आणि त्यांना काहीतरी समजा गरम पाण्याने थंड पाण्याने जर का पाय धुतले तर तिथे काही श्रमनिवृत्ती होते, बसल्यानंतर काही श्रमनिवृत्ती होते, पाणी दिल्यानंतर काही श्रमनिवृत्ती होते, काही खायला दिल्यानंतर श्रमनिवृत्ती होत असते, थकवा जात असतो. आणि सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे जे आलेल्या माणसाची जर का विचारपूस आपण केली तर ती विचारपूस करण्याची पद्धत मानवपंथी आश्रमामध्ये मला दिसेल
की सगळं त्यांचं आगत स्वागत करत असतानाच त्यांना विचारलं जायचं, काय क्षेम वार्ता, कुठून येणं केलं, काय प्रयोजन, कुठे पुढे जायचं आहे. मग ते सांगितलं जातं की बाबा आम्ही अशा अशा प्रयोजनाने अमक्या अमक्या दिवशी अमक्या अमक्या ठिकाणाहून निघालो, काल अमक्या ठिकाणी मुक्काम होता, आज या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलो, मुख्य प्रयोजन हे अमकं अमकं असं आहे. आणि मग ते म्हणतात ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला स्वस्त वाटेल तोपर्यंत इथे उदक व्याळी पिढा आरण, काय आराम वगैरे तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुमच्या स्वस्ततेने तुम्ही या ठिकाणी, म्हणजे आलेल्या माणसाला किती रिस्पेक्ट दिला जातो आहे. ह्याला म्हणतात अभ्यागत वृत्ती असं म्हणतात. त्याच्यामध्ये बाकीचं सगळंच आलं. आणि मग स्वामी सुद्धा विचारतात त्यांना की काय प्रयोजन विशेष आहे, कसं काय येणं केलं. ते म्हणतात जीजी महादाईचा ते रामे बोलावू पाठविले असे, दादोसांनी बोलवायला पाठवलं यांना. मग गोसावी पुसले. आता आमचे स्वामी पण असे आहेत की मुद्दामून जीवाला विचारतात, म्हणजे जीवाचा कड काय आहे तो पण देवाला बघायला लागतं ना, का मग जायचं का. स्वामी म्हणतात बाई महात्मेनी बोलावू पाठविले असे, तरी तुमचे जाणे होत आहे. दादोसांनी बोलवणं पाठवलंय तुम्हाला, मग तुमचं जाणं होणार आहे की नाही. ते एवढ्या लांबून आलेले आहेत म्हाताऱ्या बाया वगैरे. मग तरी काही जी आता महादाईचा पण कोण आहेत, जे स्वामी विचारतात त्यांच्याच तर शिष्य आहेत. या स्वामी कुठल्या पद्धतीने विचारतायत हे महादाईसांना कळलं, म्हणजे त्यांच्या समोर हा सगळा देखावा सुरू आहे. सगळा जायचं तर नाहीये महादाईचा, नाही स्वामींना माहिती आहे, आणि जाऊ नये महादाईसांनी हे पण स्वामींचा हेतू आहे. परंतु आता संवाद बघा कशा पद्धतीने होत असतो. स्वामी म्हणतात काय मग तुमचं जाणं होईल ना, आता ते बोलवायला आले तेवढं तर महादाईचं म्हणतात तरी काही जी, मग का जाणं होईलच की. दादोसी बोलावू पाठविले तरी जाण्याची लागेल. दादोसांनी बोलवणं पाठवलंय, आईंना पाठवलेलं आहे आणि सोबत पण आहे मला, मग काय हरकतच आहे काय जायला, मला जायचंच आहे. बरं झालं त्यांनी बोलवलं वगैरे. महादाईसांनी असं पूर्ण माहोल तिथं तयार केला. मग महादाईसी बर्वे तयाचे पाय धुतले. आता हा काय प्रकार आहे तो फक्त स्वामींना माहिती आहे आणि महादाईसांना माहिती आहे, आणि आता आपल्याला माहिती पडला. आणि मग महादाईसांनी त्यांचे पाय वगैरे धुतले. बघा श्रमनिवृत्ती सुरू झाली. श्रमनिवृत्ती केली तया दोघी ते राहाविले, त्या दोघींना पण थांबवलेलं आहे. भिक्षा करून आली, भिक्षा मागून आल्या महादाईचा. गोसाव्यांचा रात्री पूजावसर पाहुणी आली, रात्रीचा पूजावसर त्यांनी बघून त्या आलेल्या आहेत. काही मीच घ्याव्या पाहता ती, परंतु महादाईसांना काही जायचं नाहीये आणि या ठिकाणी त्या दोघी जणी बोलवायला आलेल्या आहेत. असं काय कारण सांगावं की या दोघींना पण पटलं पाहिजे आणि आपलं जाणंही घडलं नाही पाहिजे, आपलं ते जाणं टळलं सुद्धा पाहिजे. कारण की कारण सांगणं काही म्हणजे खोटं कारण जे आहे ते सांगणं काही सहज नसतं बरं का. म्हणजे तुम्हाला वाटेल सोपं असेल कारण सांगणं, नाही. तुम्ही एखादं कारण सांगाल आणि समोरचा माणूस म्हणेल काय हरकत नाही आपण ते हे करून टाकू. तुम्ही म्हणाल की नाही नाही ते कसं आहे की आता मी आलो असतो तुमच्यासोबत, परंतु आता ते दवाखाने बंद, मेडिकल बंद झालं, तर मला आत्ता मग ती गोळी घ्यायची होती, मग उद्या सकाळी मी गोळी घेऊन तुमच्याकडे येईन. तुम्हाला काय हरकत नाही, आमच्याकडे 12 वाजेपर्यंत मेडिकल उघडं असतं, 24 तास उघडणार मेडिकल मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही फसले ना. तुम्ही कारण जे दिलं, एखादी व्यक्ती जेव्हा आम्ही विचारतो प्रवचनाला का नाही आले, मध्ये एखादं कारण सांगतात, मी त्यांना सांगतो जेव्हा हे बघा कारण खोटं सांगा पण चांगलं सांगा की जे मला पटेल. कारण एवढं फुसकं सांगतात म्हणजे एवढं त्याला काहीच आधार नसतो, लेचापेचं कारण असतं ते. आणि म्हणून कारण असं सांगितलं गेलं पाहिजे की जे समोरच्याला पटलं सुद्धा पाहिजे आणि त्याच्यात आपण अडकलो सुद्धा नाही पाहिजे, आपलं खोटं सुद्धा उघडं पण नाही पडलं पाहिजे. महादाईचा सदोनित तो विचार चालू आहे. काही मीच घ्याव्या पाहता ती, मीच म्हणजे काहीतरी निमित्त करावं आणि दादोसांकडे जाणं टाळावं. असं काय करावं त्यांच्या डोक्यात चालू आहे. परी काहीच पुरेना, पण काहीच पुरत नाहीये. कारण की कधी कधी असं असतं विचारांची गर्दी झाली ना एकदम की धड आपल्याला काही सुचत नाही काय करावं. एखाद्या वेळेस आपण आता प्रवचन ऐकताना आपल्या डोक्यात येते की आपण या विषयावर चांगलं बोलू शकतो बरं का, पण जर का एकदम कोणी तुमचं नाव घेतलं आणि बोलायला लावलं तर आपल्याला डोक्यामध्ये असं काय बोलून काय नाही असं होऊन जातं. महादाईसांची पण ती परिस्थिती असावी कदाचित. मग दोघी जीव बैसलिया, दोघी जणी जीव बसल्या. आपण बैसली, त्या दोघींना जेवायला बसवलं.
त्यांना बसवलेले आहेत ते म्हणतात अगं तू पण बस तू पण बस, परंतु डोक्यामध्ये असे विचार चालू आहेत की मग आपलं मन नाही राहत. कधी कधी समोरचा माणूस बोलत राहतो आणि आपलं डोकं दुसरीकडेच चालू असतं. समोरचा अहो मी काय बोलतो ऐकताय का तुम्ही, हां काय असं. आता या दोघींना बसवलं पण स्वतः बसण्याचं तिचं हे नाही आहे की काय बसू की नको, जेवू की नको, काय जेवणाकडे लक्ष नाही. शेवटी त्या पण बसल्या, त्या पण जेवल्या. मग आपुली हाते आपुली आणि तयाची वाटी धुवाव्या दारा निघाली. आता इथपर्यंत आलेल्या गळ्यापर्यंत आता जेवणही झाली. आता जेवण झाली की लगेच झोपणार आपण, झोपलं की सकाळ होणार, सकाळी निघावं लागेल यांच्यासोबत. सकाळपर्यंत काय कारण स्फुरणार आहे आपल्याला. आणि मग आणि त्या काळामध्ये आत्तासारखे फोनही नव्हते किंवा मला आत्ताच फोन आला की मला आता जावं लागेल असंही सांगता येत नाही. मोबाईलनी खोटं बोलण्याची एवढी चांगली सोय करून ठेवलेली आहे. आपण कुठेही जरी असलो, म्हणजे नागपूरला असलो आपण, तर मी आता कानपूरला आहे म्हणून सांगू शकतो. म्हणजे समोरच्याला काय माहिती पडत नाही माणूस कुठे काय आहे, म्हणजे काही आपण खोटं बोलू शकतो. आता या ठिकाणी काय करावं. आणि मग महादाईचा उठल्या जेवल्यानंतर आणि आपलेनी हाते स्वतःच्या हाताने स्वतःचं जे काही त्या ज्या भांड्यामध्ये पात्रामध्ये ते जेवलेले आहेत ते पात्र त्यांनी उचललं स्वतःचं, आणि त्यांचं सुद्धा तिथं अभ्यागत आलेले आहेत. त्यांना कसं ताट धुवायला लावू आपण, म्हणून त्यांचं सुद्धा ताट खरकट उचललेलं आहे. आणि बाहेर ती वाटी धुण्यासाठी म्हणून महादाईचा गेल्या. वाटी आहे आणि ते वाटी धुण्यासाठी महादाईचा गेलेले आहेत. आणि जशी बाहेर पडली आणि स्फुरले, जशी त्या गुंफेच्या बाहेर त्या पडल्या आणि लगेच त्यांना उपाय सुचला. आत्ताच सुचलं मला पण की बाहेर पडल्यानंतर का सुचलं, आतमध्ये असताना काय नाही सुचलं. कारण की ते त्यांच्या समोर आहे, तो त्या सर्कलमध्ये आहेत. त्या जेव्हा आल्या महादाईसांना भेटल्या तेव्हापासून तर आत्ता जेवणापर्यंत त्या महादाईसांसोबतच आहेत आणि त्या सतत समोर आहेत. त्यांचे जे विचार आहेत दोघी घ्यायला आलेले आहेत, म्हणजे दोघींचे जे काही विचारांचे जे वेव आहेत म्हणजे तरंग आहेत ते त्या ठिकाणी सक्रिय आहेत. आणि त्यामुळे काय आहे की महादाईचा त्या सर्कलमधनं बाहेरच पडत नाही आहे. मग महादाईचा जेव्हा त्यांच्यापासून लांब जाईल, त्यांच्या ते जेव्हा महादाईसांना दिसेनासे होतील, म्हणजे महादाईचा एकदा बाहेर गेल्या की त्यांच्या त्या सतत त्यांचं जे काही दर्शन होत आहे त्यांना महादाईसांना या दोघींचं सतत पाहणं चालू आहे दोघींना, तर त्याच्यामुळे सुद्धा काही स्फुरत नाही आहे. जसं आपल्याला बोलता येतं पण समोर एखादी मोठी व्यक्ती येऊन थांबले, अधिकरणच आले की त्यांना बघितल्यानंतर आपली तसमम होते, म्हणजे बोलता येत नाही. आपण म्हणतो बाबांना आतमध्ये बसवा मग मला बोलता येईल, मग त्यांना आतमध्ये बसवले की परत बोलता येतं आपल्याला, म्हणजे तो प्रकार आहे. तो सकारात्मक प्रकारे आपण अधिकरणांचा आधार ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला बोलता येत नाही. इथे प्रकार वेगळा आहे. त्या दोघी सतत समोर असल्यामुळे काही सुरत नाही आहे, त्यांच्याच विचारांमध्ये सगळं चालू आहे. आणि जेव्हा महादाईचा बाहेर गेल्या, आता महादाईंना ते दिसत नाही आहे, त्यांना महादाईचा दिसत नाही आहे. आणि त्यांच्या त्या सर्कलमधनं महादाईचा आता बाहेर आल्या, त्यांच्या विचारातनं महादाईचा बाहेर आल्या आणि आत्ता महादाईचा स्वतंत्र झालेले आहेत. जिथे सांगितलं ना एकला विजया, म्हणजे तुम्ही एकटे बाहेर, तुम्ही जेव्हा एकदा विचार करायचा असतो, म्हणजे आमची परिस्थिती तुम्हाला सांगतो. आम्हाला जर का सांगितलं की तुम्हाला बोलायचं आहे बरं का, आता सभा होणार आहे चालू आणि त्याच्यात तुम्हाला बोलायचं, आमची तयारी काही नसते. मग आम्ही काय करतो, बोलायचं आहेच हे नक्की असतं. मग आम्ही काय करतो, त्या ग्रुप जो काही गर्दी असते त्या गर्दीतनं आम्ही वेगळे होतो आणि समजा तिथे टॅरेस असेल तर आम्ही टॅरेसवर जातो, तिकडे चक्रा मारत बसतो की काय बोलायचं आहे काय बोलायचं, किंवा थोडंसं त्या आश्रमापासून लांब जातो, म्हणजे जिथे कोणीच नाही आहे अशा ठिकाणी आम्ही जातो. आणि त्या ठिकाणी आम्ही चालता चालता आम्ही विचार करतो की काय बोलता येईल आपल्याला, कुठला विषय घ्यायचा, त्याची आम्ही तयारी थोडक्यामध्ये करत असतो. त्यांना संधी भेटली आणि त्यांना स्फुरलं लगेच. तो स्पेस जो मिळतो ना, ती एक संधी मिळते, जागा मिळते, त्या वेळामध्ये तुम्हाला हा विचार करायची संधी असते आणि त्या वेळामध्ये पटकन आपल्याला सुचतं. महादाईसांना स्फुरलं आणि त्यांना काय स्फुरलं असेल बघा, इतकं सुंदर त्यांना ती जी काही कल्पना सुचलेली आहे, ये सोंडिये वरून पडिलिये ऐसे मीस घेओ. म्हणजे इथे बाहेर गेल्या त्या आणि बघितलं की इथे पायऱ्या आहेत
आपण वर आहोत, थोडं पडवी उंच आहे. आता जर का आपण इथून पडण्याचं जर का मिश घेतलं आणि निमित्त घेतलं, कारण घेतलं आणि जर का सांगितलं की मी पडल्यामुळे मला असं असं दुखणं, मला हे झालं, जखम झाली म्हणा किंवा जखम नाही परंतु मला पाय मुरगळला वगैरे असं काही सांगितलं, ही एक कारण बरोबर जमू शकतं बरं का. हे त्यांना लक्षात आलं. म्हणून उसिटे सांडिले खरकट, त्याच्यामध्ये काय होतं त्यांनी ते बाजूला टाकून दिलं आणि मग वाटी सोंडीवरी ठणकरी टाकली. महादाईचा इथेच उभे आहेत, त्या बिचारा तिकडे असतील दोघी जणी बसलेल्या. महादाईसांनी अंदाज घेतला की आतमध्येच बसलेले आहेत. महादाईसांनी दोन्ही वाट्या अशा वर अशा पकडल्या आणि त्या पायरीवर टाकून दिल्या. त्या वाट्या अशा पायरीवर घरंगळत त्याचा आवाज झाला त्या वाट्यांचा आणि त्या वाट्या खाली पडल्या. पडल्या कोण? वाट्या. ठणकरी टाकली आणि आपण्या ते खाली घातले आणि महादाईचा स्वतः सुद्धा खाली पडल्याचं नाटक महादाईसांनी केलं. वाट्यांचा आवाज तर मोठ्याने आलेलाच होता आणि महादाईचा सुद्धा एकदम जमिनीवर अशा पडलेल्या त्यांनी सगळं तो दृश्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि मग ओरडायला लागल्या, मेली ओ मेली ओ, अगं मेली 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 असं बोलायला लागल्या त्या. काही ओ आतमध्ये त्या दोघी बसलेल्या होत्या. आणि काय झालं म्हणून त्या पटकन बाहेर धावत आल्या. बोबा ती दोघी दारा निघाल्या, ते दरवाज्यातनं बाहेर आल्या आणि त्या खाली आल्या. महादाईचा म्हणतात पाव गेला हो, म्हणजे माझा पाय गेला बरं का. बघा इथे पण कसं आहे, आपण असतो तर आपण पडलो असतो आणि आपण म्हटलो असतो अरे माझ्या हाताला लागलं हाताला लागलं असतं तरी पण तुम्हाला चालता येतं की नाही, चला मग उद्या. परंतु इथे खोटं बोलत असताना इतकं सुंदरपणे बोलावं लागतं. एखादी व्यक्ती खोटं बोलते आणि इतकं परफेक्ट खोटं बोलत असते, लोक म्हणतात हा माणूस हे आहे म्हणजे. परंतु त्या माणसाची कला मी बघत असतो की हा माणूस खोटं जरी बोलतो, हा माणूस लोकांना फसवतो जरी, परंतु खोटं बोलणं सुद्धा एक कला आहे बरं का. असं कोणी पण उपसूट खोटं बोलू शकत नाही. तो किती विचार करून बोलतो खोटं, की कुठलीच अडचण नाही आली पाहिजे, बरोबर जमलं पाहिजे. आणि खोटं बोलल्यानंतर परत ते खरं निघालं नाही पाहिजे कुठे, म्हणजे त्याचं किती जतन करावं लागतं. खोटं बोलणाऱ्याची मेमरी चांगली असली पाहिजे बरं का. म्हणजे आपण कुणाशी काय खोटं बोललेलो आहे हे त्याला माहिती असलं पाहिजे. नाहीतर मग ते जर का तुम्ही खोटं बोलण्यात हुकलात तर काय होईल, ते कुठेतरी तुम्हाला अडचणीत टाकेल. महादाईसा म्हणतात की पाव गेला हो. मग दोघींनी उचलून आणलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे त्यांना खरं पटलेलं आहे की महादाईसा खरोखर पडलेले आहेत. त्यांनी दोघींनी उचलून मठामध्ये आणलं. मग चारी पहार कुंतते होती. बघा म्हणजे एक खोटं नुसतं पडले म्हणजे भागलं असं नाही आहे. चारी पहार म्हणजे सकाळपर्यंत महादाईसा कुंतते होती, म्हणजे ते कणत होत्या की अरे अरे पाय दुखतोय म्हणजे थोडं जरी इकडची कूस तिकडे बदलली, एका कुशीवर किती वेळ झोपणार. असं केलं की कूच बदलताना पण सुद्धा ती पूर्णपणे जे काही अभिनय आहे तो महादाईसाने इतका छानपैकी केलेला आहे. अरे अरे पाय गेला हो, पाय उचलून ठेवा इकडे, असं तसं सगळं. त्या दोघींनी बघितलं बाबा ही रात्रभर झोपली नाही, इतका पायचा दुखतो आहे. आणि उद्या राणाईचे उठली आणि सकाळीच राणाईचा उठल्या. महादाईसांनी पूर्ण अभिनय केला. सकाळी या दोघी जणी उठल्या. महादाईचे मी आता गावा जाईन, दिस दोन्ही राहा. आणि मग त्या महादाईसाला त्या म्हणतात की आता आम्ही निघतो बरं का. तर महादाईसा म्हणतात अरे जाऊ नका तुम्ही, दोन्ही राहा, माझा पाव बळी होईल मग मीही येईन. थोडं थांबा 2 दिवस, माझा पाय नीट होणार आहे. तो पाय नीट झाला, थोडं चालता आलं की मी पण तुमच्यासोबत येईन ना, तुम्ही जाऊ नका. नाम जर जावे लागेल. आता हे महादाईसांना आधीच माहिती आहे थांबता येणार नाही, यांना जावंच लागणार आहे. तेव्हा हे बोलायचं असतं बरं का. म्हणजे घरी आलेल्या माणसाला का जेवले का, तो म्हणतो हो जेवलो, या जेवायला, नंतर म्हणायचं असतंय. तुम्ही आधी जर का म्हटले जेवायला या तर ते पंचायत होऊन जाईल. महादाईसांना हे माहिती आहे की त्या दोघांना गेल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तेव्हा महादाईसा म्हणतात की 2 दिवस थांबा म्हणून. ते म्हणतात नाही आम्हाला जावंच लागेल, नाही तर रामू अवसरी करील म्हणजे दादोस वाट बघतील. मग राणाईचे गोसाव्यांपाशी आली, श्रीचरणा लागली. त्या दोघी स्वामींना भेटायला आल्या आणि मग स्वामींना सांगतात की रात्री महादाईसा ते भांडी धुवायला गेल्या आणि त्या पडल्या, त्यांचा पाव आवटवला
रात्रभर विवळत होत्या बरं का त्या. म्हणजे हे सगळं इतके इत्तमभूत सांगतात की सगळं त्यांना ते पटलेलं आहे. निद्रा नाही त्या पोरीला, रात्रभर झोप नाही, डोळ्याला डोळा नाही. आणि मग म्हणू लागली, आणि आम्ही आता निघालो तर आम्हाला बोलली की बाबा 2 दिवस थांबा, तर मी तुमच्यासोबत येते नंतर. माझा पाव निका होऊ द्या मग मी येऊ. स्वामी म्हणतात, बाई दिस दोन्ही रहा ना का. स्वामी पण आमचे कसे आहेत. स्वामी त्या बाईचा त्या राहण्याला बोलतात, मग जर का ते म्हणतायत तुम्हाला थांबा 2 दिवस, 2 दिवसांनी पाय नीट होईल मग त्या येतील तुमच्यासोबत, मग तुम्ही तरी घाई काय करताय. थांबा, म्हाताऱ्या माणसाने 2 दिवस थांबा, कुठेतरी गेल्यासारखी रहा ना का. मग त्याचा पाव बळी होईल, त्यांचा पाय नीट होईल, मग जा, मग घेऊन जा त्यांना. स्वामी त्यांना अजून हे करतायत. ते म्हणतात ना रामू अवसरी करील. ते म्हणतात नाही नाही, दादोस वाट बघतील वगैरे वगैरे, तिथे पण कोणी करायला सवरायला नाहीये, मला जावं लागेल. म्हणजे स्वामींना सुद्धा हे माहिती आहे की या दोघी थांबणार नाहीयेत. परंतु त्या जाऊन तिथे आता काय सांगतील की महादाईचा पण म्हणत होत्या की थांबा म्हणून 2 दिवस, आणि स्वामी सुद्धा आम्हाला बोलले की 2 दिवस थांबा, परंतु आम्हाला थांबायला वेळच नव्हता. म्हणजे इथे सगळं जे आहे स्पष्ट, खोटं आहे परंतु कसं आहे, स्पष्ट आहे. खोटं कशासाठी आहे, ते चांगल्यासाठी खोटं आहे. आणि म्हणून योग्य गोष्टीसाठी जर का खोटं बोललात तुम्ही, तुम्हाला कोणतरी देवतेचा प्रसाद खायला देताय आणि तुम्ही म्हटले नाही मला आता खाता येणार नाही, मी आता होमिओपॅथिक गोळ्या घेतलेल्या आहेत तर मला 1 तास काही खाता येणार नाही. होमिओपॅथिक गोळ्या कमीत कमी यासाठी तरी उपयोगाच्या आहेत बरं का. लोक घेत नाहीत, ते ॲलोपॅथिक घेतात लोक. पण इथे धार्मिक कार्यासाठी आपल्याला अधर्म घडू नये म्हणून होमिओपॅथिक गोळ्या खूप चांगल्या आहेत, त्याचा उपयोग घेत राहा कधी कधी. मग गोसाव्यांचं पूजा अवसर झाला, अंगी टोपरे केले, मग गोसावी भक्तजना ते पुसले. अंगा आजी कवणीकडे खेळो जाई जेल. स्वामी विहरणासाठी निघालेत पूजा अवसर झाल्यानंतर. स्वामी म्हणतात आता कुठे जायचं बरं विहरणासाठी. कोण म्हणतं इकडे जाऊ, कोण म्हणतं तिकडे जाऊ. स्वामी म्हणतात आजी म्हातारी असे तया स्थाना जाई जेल. आज त्या महादाईसांना बघायला जावं लागेल बरं का, त्यांच्या पायाला लागलेलं आहे वगैरे. मग गोसावी पिंपळमठाकडे गेलेले आहेत, आतमध्ये उभे ठाकले तेव्हा महादाईचे पाहू लागली. महादाईचा पण बघतायत की स्वामी एकटेच आले आहेत की दोघी सोबत आहेत. म्हणजे त्यांनी तो चाहूल घेतली, तो कानोसा घेतला. स्वामी म्हणतात बाई ती येत कवडी नाही, ज्यांना तुम्ही बघताय तेच आम्हीच आहोत ते. परंतु तुम्हाला जे वाटतंय की त्या आमच्या दोघी पण आहेत, तर त्या दोघी जणी ती येत नव्हती, ती येत कवडी नव्हती, नाही येत ते इथे. मग महादाईचं उठल्या नॉर्मल एकदम व्यवस्थित पद्धतीने श्रीचरणा लागल्या. मग स्वामी म्हणतात बाई म्हणे रात्री तुम्ही पडले ती, तुम्ही पडला असं आम्ही ऐकलं म्हणून. तरी काय जी, ते म्हणे हो मी पडली. स्वामी म्हणतात पाहो कैसी पडली ते दाखवा. महादाईचा पण हसून स्वामींना म्हणतात हो हो मी पडली, ते तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. महादाईसांना माहिती आहे, स्वामींना सगळं माहिती आहे. स्वामी म्हणतात आता आम्हाला ते प्रात्यक्षिक दाखवा तुम्ही कसं पडले ते. मग महादाईची वाटी घेतली. महादाईसाने पूर्ण ते रंगीत तालीम करून दाखवलेली वाटी हातामध्ये घेतली. स्वामी बाहेर तिथे उभे राहिलेले आहेत आणि जीजी ऐसे पाणी सांडो बैसली आणि ऐशीची पडली, अशा पद्धतीने मी ते, म्हणजे जे खोटं आहे, काल जी खोटी सगळी प्रक्रिया महादाईसांनी केली ती आज खऱ्या पद्धतीने ते करून दाखवतात सगळे. आणि वाटी टाकली आणि आपण दडकरी सोंडी घातली आणि अशा पद्धतीने मी खाली पडली. स्वतः सुद्धा त्यांनी पडून दाखवलं. आणि गोसावी इतकी हास्य केले. सांगितलं वा 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 छान चाललंय बरं का तुमचं. त्या बिचाऱ्या म्हाताऱ्याबाईंना तुम्ही फसवलं दोघींना, असं तसं, म्हणजे हास्य विनोद चालू आहे. परत स्वामी म्हणतात बाई परत दाखवा बरं कसे पडले ते. जी जी ऐसीची आली, परत त्यांनी दाखवलं. परत स्वामी म्हणतात एक वेळ दाखवा, म्हणजे स्वामी पुन्हा पुन्हा त्यांना म्हणत असे. आणि मग मागू ते दाखविती, असं 3 वेळा स्वामींनी, हे 3-4 वेळा त्यांना तसं ते करायला लावलं. भीतरी आसन घातले, मग ते सगळं आटोपलं. आणि एकंदरीत काय की एवढं सगळं जे काही केलं, खोटं बोलणं हे ते, त्याच्यामध्ये एक फायदा झाला की स्वामींचं सन्निधान जे आहे, स्वामींच्या असन्निधानी जायचं नाहीये, सन्निधानीच राहायचं आहे. भले त्याच्यासाठी खोटं बोलणं का पडे ना, परंतु खोटं बोललं तरी जाईल, पण सन्निधान हे आहे जे सुटलं नाही पाहिजे. आणि ते सुटलं नाही. महादाईचा सन्निधानातच राहिल्या. स्वामींना आतमध्ये आसन टाकलं. मग त्या ठिकाणी त्या ते प्रधान करून गोसावी निरूपण केले आणि महादाईसांना मुख्य करून स्वामींनी सगळ्यांना
निरूपण केलं. स्वामी म्हणतात, राजहंस असे तो मान सरोवरावांचून न रमे. दृष्टांत सांगितला राजहंसाचा. तो जो असतो तो मान सरोवरावाचून कुठेच रमत नाही. गावोगावी देशदोषी नद नदी बावी पोखरणी असती. म्हणजे पूर्ण पृथ्वी तलावर अनेक ठिकाणी नदी आहे, छोटी नदी आहे, विहीर आहे, सगळं आहे. तिथे पाणी आहे, म्हणजे अनेक प्रकारचे जलाशय आहेत. परंतु राजहंस कुठे रमतो? फक्त मानसरोवराच्याच इथे तो रमतो. इतर कुठलंही उदक तो घेत नाही. आई तैसे भक्त ईश्वर सुखा वांतुनी आणि के सुखे न सेवी. आणि तसंच परमेश्वराच्या सुखाशिवाय भक्त हा कुठलाच सुख घेत नाही, कुठलाच आनंद घेत नाही. तो एक फॉर्मॅलिटी म्हणून व्यवहारामध्ये उपस्थित असतो. तो लोकांना दाखवायचे म्हणून तो दाखिने घालतो, चांगले कपडे घालतो, वांचून त्याच्यामध्ये तो कधीच रमत नाही. त्या बाबतीमध्ये तो उदास असतो. यासाठी स्वामींनी दृष्टांत सांगितला, जैसा खाजेचा खाजे खादल्या क्षुधा निवृत्ती तरी होय परी भूक न वसे. तुम्हाला जर का भूक लागलेली आहे, स्वयंपाक कोणाला 1 तास बाकी आहे आणि मग घरी सांगितलं जातं आता काहीच नाही आहे खायला, आता जेवण बनवायला 1 तास आहे. मग आपण डबे बघतो, डब्यामध्ये कुठेतरी काहीतरी निघतं खाण्यासारखं आणि ते आपण तोंडात टाकतो, नुसते खातो, थोडंसं पाणी पितो. याच्याने काय होतं? क्षुधानिवृत्ती होय. म्हणजे ती जी काही भूक लागलेली आहे त्याच्यावर थोडंसं नियंत्रण येतं. भुकेची जी व्याधी आहे ती जाते. परी भूक न वचे. म्हणजे भोजन करण्याची जी भूक आहे ती मात्र जात नाही. त्यासाठी भोजनच करावं लागतं. तथा तृप्ती नव्हे. आणि तृप्ती सुद्धा नाहीये की बाबा एवढं खाल्लं तर खूप झालं, असं नाहीये. तृप्ती सुद्धा होत नाही. आणि मग तैसी इंद्रादिकांची फळे च्युती म्हणते आणि दुःख रूपे. याचा सिद्धांत काय? इंद्रादिकाची फळे म्हणजे देवता फळ जे सांगितलेले आहेत, इंद्रादिकापासून खालूते जे फळ आहे ते अशाच पद्धतीचे आहेत की ते पतन तिथून होणार आहे आणि शेवट तिथे परत तिथे काय आहे? दुःख सुद्धा आहे. देवता फळामध्ये ते दानवांच्या धाडी येतात आणि त्या देवतांशी लढतात बरं का. ज्या देवतांची पूजन अन्य लोक करतात त्या म्हणजे काही उपदेशी लोकांना सुद्धा असं हे होतं की उपदेशांच्या मुलांना असं वाटत असतं की आपला धर्म असा कसा, म्हणजे देवतेचं हे नाही करायचं, देवता कोण आणि परमेश्वर कोण हे लक्षात येत नाही. तर आपण बघतो की महाभारत वगैरे याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की देवतेवर हे दानव लोक जे आहेत ते देवता फळाच्या तिकडे जाऊन त्यांच्याशी युद्ध करतात. एकदा असंच झालं की काही दानव लोकांनी देवतेवर हल्ला केला, अतिक्रमण करणार आहेत आणि देवतेंना त्यांच्याशी लढता येत नाहीये. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं? पृथ्वी तलावरून मुस्कुंद राजाला तिकडे नेलं आणि तो मुस्कुंद राजा जो होता तो एक जीव त्या देवतेच्या बाजूने लढला आणि त्या दानवांना त्यांनी हरवलं आणि सगळं कार्यक्रम आटोपला युद्धाचा. देवता जिंकल्या, म्हणजे मुस्कुंद राजा जिंकला, दानव हरले आणि मग देवता आल्या. आम्ही प्रसन्न झालो, माग काय पाहिजे आता घ्या. मग पहिलेच जर का तुमच्याकडे देण्यासारखं आहे तर मग तुम्ही स्वतः युद्ध का नाही जिंकले? तो बोलला ठीक आहे मोक्ष द्या मला. ते म्हणाले की बाबा आम्ही मोक्ष देऊ शकत नाही, मोक्ष देणाऱ्याचा पत्ता तरी द्या. मग ते म्हणाले बघा द्वापर युगाच्या शेवटी कृष्ण महाराज अवतार घेणार आहेत, परमेश्वर अवतार. ते देवतेला ही जाणीव असते आणि मग त्यावेळी ते तुला मोक्ष देऊ शकतात. आणि मग त्याला त्या दिवसापर्यंत त्याला हे केलं की आता तुला काय पाहिजे सांग. ते म्हणे मी आता खूप थकलेलो आहे, आता मला झोपायचं आहे आणि माझी जेव्हा झोप म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे जेव्हा परमेश्वराचं दर्शन होणार आहे तेव्हाच माझी झोप हे झाली पाहिजे. मग ते सांगतात म्हणजे त्याला वरदान दिलं जातं की आता तू अमक्या ठिकाणी ते गिरनार पर्वताच्या तिकडे ठिकाणी ते आहे गुहा ती अजून पण, त्या ठिकाणी त्याला तिकडे झोपण्याची व्यवस्था त्याची करतात आणि त्याला सांगितलं जातं तुझी जो झोप मोडेल आणि त्या ठिकाणी तू उठल्यानंतर ज्याला पहिल्यांदा बघशील तो भस्म होऊन जाईल आणि दुसऱ्यांदा ज्यांचं दर्शन होईल ते कृष्ण महाराज असतील. आता जेव्हा काल येऊन कृष्ण महाराजांच्या मागे लागला तेव्हा कृष्ण महाराज धावत धावत त्या गुंफेपर्यंत आलेले आहेत. यालाही भस्म करायचं आहे आणि ह्यांचं सुद्धा काय करायचं आहे, याला मुस्कुंदाला सुद्धा दर्शन द्यायचं आहे. कृष्ण महाराजांनी आपलं पितांबर जे आहे ते मुस्कुंदाच्या अंगावर टाकून दिलं आणि कोण झोपले आता तिथे दिसत नाही आहे आणि स्वामी लपले. तिथून काल येऊन आला आणि त्यांनी बघितलं की बघा इथे पिवळं पितांबर इथे, म्हणजे कृष्ण महाराज इथे लपून बसला काय, म्हणून त्यांनी काय केलं
त्याला उठवलं. तो उठला कोण? कृष्ण महाराज नाही उठले, मुचकुंद राजा उठला. त्यांनी बघता क्षणी काल येऊन भस्म झाला तिथेच. आणि मग त्यांनी बघितलं एवढं पितांबर आहे आणि एवढं सुगंधित आहे, इथे इतकं सुगंध पसरलेला आहे. म्हणजे परमेश्वर जेव्हा येतात तेव्हाच एक स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे असं तिकडे प्रसन्नता पसरते आपोआप. तिथे स्वाभाविकपणे एवढा सुगंध पसरतो की तुम्हाला इकडे सुगंधी अगरबत्ती लावायची आवश्यकता नाहीये. हा एक भाग लक्षात घ्या. तिकडे सुगंधी फुलं वाहण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. परमेश्वर आले ते वातावरण पूर्ण सुगंधी होतं आणि त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलेलं आहे. म्हणजे आपण कुठला विषय घेतलेला आहे इथे की इंद्रादिकांची फळे कशी दुःख रूपे आहेत, तिथे दुःख सुद्धा आहे देवतेंना, त्यांच्यावर दानवादिकांच्या धाडी येतात. म्हणजे यातनं आपण हे घेऊ शकतो की आपण जे थोडंफार भूक भागवण्यासाठी म्हणून जे खातो तसंच देवतांची फळं आहे ती काही वेळासाठी सुख म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि नंतर सुख संपलं की परत तिथून तुम्हाला निघावं लागतं. आता दुसरा दृष्टांत देतात, परिसंसार निवृत्ती नव्हे जैसा अन्नाचा. म्हणजे संसाराची निवृत्ती होत नाही. जरी या ठिकाणी देवतेंची फळं जरी होत असली तरी संसाराची निवृत्ती म्हणजे जन्म मरण वगैरे जी आहे त्याची निवृत्ती मात्र होत नाही. आणि जरी अन्नाचा दृष्टांत दिला की अन्न जेविल्या भूक तरी जाय अमरा नववी जे. अन्न खाल्ल्याने फक्त भूक जाणार, खाजे खाल्ल्याने भूक जाणार नाही. मग भूक कशाने जाईल? अन्न खाल्ल्याने जाईल. पण स्वामींनी तिथेही अडचण दाखवली की अन्न खाल्ल्याने फक्त भूक जाईल, पण तुम्ही अमर होणार आहात का? आता किती पोटभर जेवा आणि तुम्ही म्हणता आता संध्याकाळी तुम्ही काही जास्त बनवू नका, पण संध्याकाळीपर्यंत परत भूक लागते. म्हणजे अमर काही झालेलं नाही आपण. तैसे चैतन्य फळ मोक्षतुल्य. तसं चैतन्य फळ म्हणजे माया फळ, माया म्हणजे सगळ्या देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. तिथं जरी फळ झालं तरी तिथून पतन हा दोष त्या ठिकाणी आहेच आहे. जे परत दुःख जन्म मरण सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणून याच्यासाठी तिसरा दृष्टांत दिला, मोक्ष झाल्याची संसार निवृत्ती होय. मग आम्हाला संसार निवृत्ती पाहिजे. आता आम्हाला एकदम अंतिम सांगा, हे काही बाकीचे दृष्टांत सांगू नका देवा, आम्हाला अंतिम सांगा की आम्हाला मोक्ष पाहिजे त्याच्यासाठीचा रस्ता सांगा. म्हणजे एक जण असतो ना की बाबा तुम्हाला जर का जायचं आहे तर मग इथून पुढे गेलं की एक डावीकडचं वळण लागतं. मग आपण म्हणतो डावीकडे वळायचं का? नाही ते इकडे नाही वळायचं, सरळ जायचं. उजवीकडचं वळण लागतं, मग तिकडे वळायचं का? अहो नाही, तिकडून पुढे जायचं. मग आपण सांगतो कुठे नेमकं वळायचं तीच जागा सांगा फक्त, बाकीचे रस्ते तुम्ही आम्हाला फाटे सांगू नका. म्हणून स्वामींना इथे विनंती केल्या गेली किंवा आम्हाला एकदम एकच दृष्टांत असं सांगा ज्याच्यामुळे आम्हाला ही संसार निवृत्ती पण होईल, आमचं हे देवता फळांमध्येही जाणं नकोय, आम्हाला कायम मोक्ष मिळेल असं आम्हाला काहीतरी सांगा. मग स्वामींनी या ठिकाणी अमृताचा दृष्टांत सांगितला. या ठिकाणी दृष्टांताची लापणीक सांगते, मोक्ष झाल्याची संसार निवृत्ती होय. मोक्ष झाल्याशिवाय संसार निवृत्ती होत नाही आणि मोक्ष झाल्यावरच संसार निवृत्ती होते. दृष्टांत आहे अमृताचा. अमृत पिजे तरी अमरा होई जे. अमृत जर का पिलं तरच तुम्ही अमर होता. तैसा मोक्ष नव्हे. मोक्ष कसा नव्हे? त्या मागच्या खाज्याच्या दृष्टांतासारखा आणि अन्नाच्या दृष्टांतासारखा पतनवाला हा, ज्याच्यावरून पतन होईल तुमचा मोक्षाला गेलेला जीव परत पतन होत नाही कधी. परत कधी इकडे दुःख सुख आणि जन्म मरण भोगण्यासाठी इकडे कधी येत नाही. त्या दोन दृष्टांतामध्ये सांगितलेल्या त्या पद्धतीप्रमाणे हा मोक्ष नाहीये. मोक्ष कसा आहे? मोक्ष झाल्या याता यात पारुखती. मोक्ष झाल्यानंतर सगळे जन्म मरण वगैरे यातायात सगळं जे काय आहे हे सगळं पारुखल्या जातं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. स्वातंत्र्य हा मोक्ष जो सांगितलेला आहे. तर या संदर्भामध्ये आपण आज खाज्याचा 21 क्रमांकाचा दृष्टांत, अन्नाचा 22 क्रमांकाचा दृष्टांत आणि अमृताचा 23 क्रमांकाचा दृष्टांत असे 3 दृष्टांत आपण या ठिकाणी घेतले आणि तत्संबंधित आपण पूर्वार्ध लीळा या ठिकाणी घेतलेली आहे आणि सोबतच उत्तरार्ध 444 क्रमांकाची लीळा या ठिकाणी घेतली आणि पूर्वार्ध 145 क्रमांकाची लीळा आपण या संदर्भामध्ये घेतलेली आहे. दंडवत